नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहूया सुपरफास्ट 50. केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार. मंगळवार आणि बुधवारी केंद्रीय पथक राज्यातील अतिवृष्टी बाधित भागामध्ये नुकसानीची पाहणी करणार. जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तर या ठिकाणी शेवगाव तांडा गावामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे या ठिकाणी नुकसान. राठोड कुटुंबानं शेतात कापून ठेवलेल्या मक्याचंही झालं नुकसान. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. शेकडो एकर जमिनीवरील मक्याचं पीक पाण्यात. शेतकऱ्यांवरती पुन्हा संकट ओढावलं. बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे कपाशी, मक्यासह इतर पिकांचंही मोठं नुकसान. 4 ते 5 तास झालेल्या या पावसामुळे आता नदी नाल्यांना आला पूर. शेताला तळ्याचं स्वरूप. बोदवड तालुक्यातील येवती शिवारात मुसळधार पाऊस. कापणी केलेले मका पाण्यात गेले वाहून. तातडीने पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे मिरचीला मोठा फटका. नाशिकच्या सर्वदूर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेतांमध्ये साचलं पाणी. कापसासह इतर पिकंही गेली पाण्याखाली. सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव, शंकरपूर आणि काटेपिंपळ गावात पिकांचं नुकसान. मुक्ताईनगर, रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर. कपाशी, तूर, मका पिकाला फटका. शेतकरी चिंतेत. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात रात्री अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे आता बोदगाव शिवारातील शेतकऱ्यांचं नुकसान. शेतात पाणी साचलं. कापूस, मका पाण्यात. हातात आलेलं पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे बळीराजा आता मोठ्या संकटात. रत्नागिरीमध्ये पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान. भात पीक वाचवण्याची शेतकऱ्याची धडपड. तर काही भागामध्ये भात पिकाला फुटले कोंब. मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुळ घाटामध्ये गतिरोधकामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. सूचना फलक आणि रिफ्लेक्टर बसवण्याची नागरिकांची मागणी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या आज संध्याकाळपर्यंत अपलोड करा. जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश. तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे हे निर्देश. जळगावमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा. केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग. अजित पवार यांच्या विरोधात कोल्हार घोटी मार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अकोले तालुक्यातील अनेक भागामध्ये शेतकऱ्यांनी केला 1.5 तास रास्ता रोको. सारखी कर्जमाफी कशाला, या अजित पवार यांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांचा संताप. साताऱ्याच्या पाटणामध्ये धर्मांतर प्रकरणावरून आता या विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पुन्हा आक्रमक. नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून ठेरला आणि या ठिकाणी केला रास्ता रोको. 2 तास महामार्ग रोखला, त्यामुळे वाहनांच्या लागल्या रामबस रांगा. आगामी निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचं टार्गेट. भाजप आमदार मनोज घोरपडे यांचं हे वक्तव्य. हवं तसं न करता आल्यानं काहींची चिडचिड होणं स्वाभाविक. नाव न घेता शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंवरती टीका. 15 दिवसांच्या आश्वासनानंतर वंजारी समाजाच्या मागण्यांबाबत बैठक नाही. पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा वंजारी समाजाच्या नेत्यांचा. या दरम्यान आंदोलन केल्यास सरकारला गुडघे टेकवायला लावू. बाळासाहेब सानप यांचा हा इशारा. ते वाल्मिक कराडचा फोटो लावत असेल तर आपण देखील बबन गीते यांचे पोस्टर ठिकठिकाणी लावा. पवारांच्या राष्ट्रवादीचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांचं वादग्रस्त विधान. रत्नागिरीमधल्या चिपळूण नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू. युती आघाडीमार्फत निवडणुकांची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू. नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे हे बिनविरोध. काळे चौथ्यांदा संचालक. आमदार काळे यांचं आदिवासी समाजाकडून अभिनंदन. धाराशिवच्या उमरग्यामध्ये भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. जिल्हा उपाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटो लावल्यानं गटबाजीची चर्चा. जिल्ह्यात भाजपमध्ये नवीन विरुद्ध जुने हा संघर्ष कायम असल्याची चर्चा. नागपूरमध्ये पालिका निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी सुरू. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर. 11 नोव्हेंबरला नागपूर पालिकेचे आरक्षण सोडत होणार जाहीर. कापडाच्या ताग्याखाली लपवून आणलेला 17 लाखांचा गुटखा जप्त. तर ठाण्याच्या कासार वडवली पोलिसांची ही कारवाई. टेम्पो चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पालघरमधील मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात. अपघातामध्ये रिक्षातील पिता पुत्राचा जागीच मृत्यू. नाशिकमध्ये केळी वाहतूक करणाऱ्या मजुरांचा ट्रक उलटला. 13 केळी वाहतूक करणारे मजूर गंभीररित्या जखमी. चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात. जखमींवर उपचार सुरू. पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा संपन्न. सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती.
बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये लाखोंचा गांजा जप्त. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई. अक्षय कोकाटेला मुद्देमालासह अटक. गुन्हा दाखल. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी विविध संघटनांकडून एसआयटीची मागणी. तर आता दोषींना कठोर शिक्षा व्हावी. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही दिला इशारा. चाकण ते आळंदी या मार्गाची दुरावस्था. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण. आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये देखील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाराजी.